नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथ येथून आहे. अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरम बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरम बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला आहे. गेले कित्येक वर्षापासून रखडलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने माननीय नगरसेवक तथा शहराध्यक्ष भाजपा भरत फुलोरे यांच्या पाठपुराव्याने जिल्हास्तर नगरोत्थान अभियान अंतर्गत अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरम बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणारा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. अनेक दिवसापासून रखडलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून शहराध्यक्ष भाजपा भरत फुलोरे यांचे आभार मानले. तसेच यावेळेस भाजपा शहराध्यक्ष सजा माहूरकर, महिला अध्यक्ष सुजाता भोईर, माजी नगरसेविका रोहिणी भोईर, एस.टी. शिंदे, संजय फुलोरे, महेश फुलोरे, आशिष पावसकर, दिनेश भागवत, घनश्याम नावंकुळ, कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सौ सुजाता दिलीप भोईर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा. आज खूप आनंदाची गोष्ट आहे की हा रस्ता घडत आहे आणि खूप याची मेहनत आहे, कारण की भरत भाऊ वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पण आमचं इथे कोणीही नसल्याकारणाने लवकर हा पत्राला मंजुरी न मिळता आता जेही काही हो, पण हा रस्ता होत आहे, नागरिकांच्या फायद्याचा आहे आणि भरत भाऊंनी तो केलेला आहे रस्ता. मी भरत भाऊंना खूप खूप शुभेच्छा देणार, कारण की इतरही त्यांचे कांसाईचे रस्ते असो या काही असो, पण त्यांनी व्यवस्थित ते केलेलं आहे. आणि हा रस्ता मुख्य रस्ता असल्याकारणाने, कारण की हा उल्हासनगरला जोडला जातो, एवढी मोठी गुरुकुल शाळा आहे, तर पोरांच्या एवढ्या बसेस वगैरे जातात, ह्याची सगळ्यांची काळजी आणि ह्याचं सगळं हे करून भरत भाऊने हा रस्ता नगर उद्यानच्या माध्यमातून हा त्यांनी करून घेतलेला आहे आणि खूप शुभेच्छा देणार. त्याच्यासोबत यांच्यासोबत जे कोणी आहेत करतायत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. अंबरनाथ उल्हासनगरला जोडणारा रस्ता आहे. खूप वर्षापासून इथे काही तांत्रिक अडचणी होती, काय गावातल्या लोकांचे काय इथे मूळ ते मालक असल्यामुळं त्यांच्या काय अडचणी होत्या आणि ते शेवटी आता आपल्याला त्याचं कामाची मंजुरी मिळालेली आहे आणि अंबरनाथ उल्हासनगरला जाणारा आमच्या बऱ्याचशे अडचणी दूर होतील. आता इथेच गुरुकुल शाळा आहे, तिथल्या विद्यार्थ्यांच्या गाड्या यायला जायला, विद्यार्थ्यांना जायला यायला फार अडचण होत होती. आता ती अडचणी सगळ्या दूर होतील. कोणाच्या निधी? हे आमदार बालाजी किनीकर नगरोत्थान मधून हे निधी मंजूर झाला आहे आणि इथे सर्वांचंच सहकार्य आहे त्याच्यासाठी.